पैशाची त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे. हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना. त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही. ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल. मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय. काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली. मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना. आज आपण 26 तारखेवर आहोत. 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाहीये, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी. पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे. एका एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत. मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत. काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा. 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले. मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरं वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये. ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते. त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार, मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आता बॅगा आलेल्या आहेत, या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल आज रात्रीपासून. जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध या घराचा? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? मग तो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत, काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर. हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकालापर, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई
अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे, ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे, अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईल, ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. धन्यवाद.